नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नागपूरमधून अतिशय संतापजनक अशी बातमी समोर येते. भालदारपुरा या परिसरामध्ये हिंसाचार उफाळला होता आणि त्या ठिकाणी हिंसाचार करणाऱ्या जमावानं अंधाराचा फायदा घेत महिलेच्या अब्रूवरती हात टाकला. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न झालाय आणि तिचा विनयभंग केल्याची ही खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणात गणेशपेठ पोलिसांनी जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. तर दुसरीकडे एका महिला केअरटेकरला सुद्धा जमावानं मारहाण केली आहे. तिने साम टीव्हीशी बोलताना आपली आपबीती सांगितली आहे. होम पेशंट करायला आली होती ते हार्डे पेशंटकडे. आजींचं करून निघते म्हटलं मी, त्या गेटपाशी कोंबडी मुलं धावत आले आणि शिवीगाळ केली. तसंच मी आतून गेट लावलं. त्यांनी गोटे मारले धडाधड आणि समोरून कॅमेरे तोडले. समोरून आम्ही लाईट्स बंद केले आणि तिथे लपून बसलो होतो. मग त्यांनी माझ्या गाडीवरती गणपतीचं चित्र पाहिलं आणि हे हिंदूचं आहे म्हणून त्यांनी गाडी पटकली, त्याच्यावरती गोटे मारलं आणि मग तिथे बाजूनी कार होती, कारला आग लावली त्यांनी आणि कारचं धुवा पूर्ण आतमध्ये आला आणि माझं पेशंट जळता जीवहानी होण्यापेक्षा वाचलो. आम्ही 4 जण होतो आतमध्ये. जमावाने अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचारी आहेत त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांची वर्दी घेतण्यात आली. या संदर्भातील तक्रारी देखील आता नोंद करण्यात आली आहे. तसं कुठं काय घडलं असेल तर नक्कीच त्या बाबतीत खोलात जाण्याची जरूरत आहे. महिला कुठलीही असू द्या, वर्दीतली असू द्या, सामान्य असू द्या, गृहिणी असू द्या, मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे. तर अतिशय संतापजनक अशी घटना नागपूरमध्ये घडली आहे. एक तर नागपूर हिंसाचारानं उफाळलं होतं, तापलं होतं. मात्र अशात आता 2 दिवसांनंतर, नागपूर हिंसाचाराच्या 2 दिवसांनंतर अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे. ती म्हणजेच एका थेट वर्दीतल्या महिलेचा सुद्धा विनयभंग करण्याचा प्रयत्न केलाय. तिला थेट विवस्त्र करण्याचा या जमावानं प्रयत्न केला होता. म्हणून या जमावाची नक्की मनसा काय होती यावर सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेमकं तोडफोड केली, जाळपोळ केली, दगडफेक केली, मात्र महिला पोलीस ज्या होत्या त्यांच्या अब्रूवरती हात उगारला गेला. आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेजी जोडल्या गेल्यात. सुषमाजी, आपण पाहतोय नागपूर हिंसाचारात थेट वर्दीतल्या पोलिसाशी सुद्धा अश्लील चाळे झालेत. कसं पाहता याकडे? किती संतापजनक घटना आहे ही? निश्चितपणे ही अतिशय निंदनीय, संतापजनक आणि निषेधार्ह अशी घटना आहे आणि याचं समर्थन तर कोणी करू शकत नाही, परंतु याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. पण मुद्दा असा उरतो की जर या राज्यातल्या पोलीस कर्मचारी महिला सुद्धा सुरक्षित राहत नसतील, आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवण्यात खात्याचे मंत्री अपयशी ठरत असतील, तर ही खात्यासाठी, अर्थातच गृह खात्यासाठी अतिशय लाजिरवाणी बाब आहे. जे लोक आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितता देऊ शकत नाही ते फडणवीस साहेब राज्याला सुरक्षितता काय देतील? गृह खात्यावरती आपण प्रश्नचिन्ह उपस्थित केला सुषमाजी, परंतु एक महिला नेत्या म्हणून आपली आता काय यावरती मागणी असणार आहे? आपण यावरती स्वतःहून काही कारवाई करणार आहेत का? नाही, आम्ही स्वतःहून कारवाई मी पुन्हा एकदा सांगेन ताई. याचा स्पष्ट अर्थ आहे की माध्यमे ज्यावेळेला आम्हाला विचारतात की तुम्ही यावर काय कारवाई करणार, मी विरोधात आहे, मी सत्तेत नाहीये, पण मी काय कारवाई करणार स्पष्ट अर्थ आहे की. धन्यवाद सुषमाजी, आपण सविस्तर या संदर्भात प्रतिक्रिया साम टीव्हीशी बोलताना दिली आहे. एकंदरीतच आपण पाहतोय की हे निंदनीय असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. शिवाय त्यांनी गृह खात्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मात्र एक महिला नेत्या म्हणून आपण यावरती काय कारवाई करणार असं जेव्हा विचारलं तेव्हा यावरती आम्ही काय करू शकतो असं म्हणत त्यांनी उत्तर दिलं. एकंदरीतच ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय. नागपूरमध्ये कसा हिंसाचार उफाळला होता, पण यामध्ये एका महिला पोलिसासोबत जे झालंय ते अतिशय संतापजनक आहे, निंदनीय आहे. तर एक मोठी बातमी समोर येते. नागपुरातल्या राड्यानंतर तणावपूर्ण शांतता आता पाहायला मिळते. नागपुरात एकूण 11 ठिकाणी कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला संचारबंदी करण्यात आली आहे. तर जागोजागी चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. पोलिसांवरती हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशाराच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय.
दरम्यान नागपूर शहरात 11 ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आलेला आहे आणि या भागातल्या 150 पेक्षा जास्त शाळा आजही बंद राहणार आहेत. शाळा बंद ठेवण्यासंदर्भात मेसेज हे पालकांना उशिरा मिळालेत. त्यामुळेच अनेक ठिकाणी विद्यार्थी शाळेत सुद्धा गेले, पण आता त्यांना परत फिरावं लागलंय. एकंदरीतच आपण पाहतोय शाळा कॉलेजेस देखील बंद ठेवण्यात येतात नागपूरमध्ये आणि अशात आता 150 शाळा बंद माहिती नहीं माहिती में आपको योगेश हिंदी में बताइए क्या घटना हुई महिला पुलिसकर्मी के साथ छेड़छाड़ की उनके कपड़े देखिए, जो नागपुर में जो इंसिडेंट हुआ है ये काफ़ी गंभीर है. इसकी गंभीरता मद्देनज़र रखते हुए जो भी कार्रवाई होगी वो बिल्कुल कठोर से कठोर कार्रवाई की जाएगी. जो भी लोगों की इतनी हिम्मत हुई है कि डीसीपी लेवल ऑफिसर्स और पुलिस कर्मचारी के ऊपर हाथ उठाना, ये बिल्कुल सहन नहीं किया जाएगा और इसके ऊपर बिल्कुल कठोर से कठोर कार्रवाई की जाएगी. हाउस में आपने इन्फॉर्म किया इलीगल बांग्लादेशीज हैं, उनको जिस तरह से कॉन्ट्रैक्टर्स या बिल्डर्स अगर एम्प्लॉय करते हैं, वर्कर्स लेते हैं, तो उसके लिए नॉन बांग्लादेशी सर्टिफिकेट करके जाहीर किया जाए. आणि यानंतर आपण टॉप 50च्या माध्यमातून देशभरातील राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. एमपीएससीच्या उमेदवारांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं विविध संवर्गातील एकूण 385 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 28 सप्टेंबरला होणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना 1 एप्रिलपासून टोलच्या दरवाढीचा भूदंड सहन करावा लागणार आहे. या महामार्गावरती टोलच्या रकमेत 3% वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. तसंच फास्टॅग नसेल तर दुप्पट टोलही भरावा लागेल. राज्यातील हजारो शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय. शिक्षकांच्या प्रस्तावांवरती जुन्या पेन्शनविषयी 30 सप्टेंबरपर्यंत निर्णय घ्यावा असा आदेशच हायकोर्टानं शिक्षण उपसंचालकांना दिलाय. पुण्यात महिला कारागृह पोलीस भरती आजपासून सुरू झालेली आहे आणि या दरम्यान पोलिसांचा अकार्यक्षम व्यवस्थापन पाहायला मिळत आहे. पहाटे रांगेत असलेल्या मुलींचे हाल होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. काही लोखंडी गेटचा दरवाजा मोडून मुली आत घुसल्या आणि त्यामुळे अनेक मुलींच्या पायाला दुखापत झाली आहे. मुंबईकरांचा पाणी प्रश्न लवकरच सुटणार आहे, कारण पाणी टंचाई दूर करण्यासाठी राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार आहे. अधिवेशन संपताच राज्य सरकार या संदर्भात निविदा काढणार आहे आणि त्यासाठी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले जाणार असल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली आहे. नवी मुंबईतील तिसरं विमानतळ उभारलं जात आहे आणि या विमानतळामुळे नवी मुंबई आणि परिसरातील प्रकल्पग्रस्तांना नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवरती नुकतंच विमानाची उड्डाण चाचणी यशस्वी झाली आहे आणि हे विमानतळ लवकरच कार्यरत होणार आहे. आजपासून अंगणवाड्या सकाळी 8ला भरणार आहेत. राज्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढलाय, त्यामुळे अंगणवाडीच्या वेळेत बदल करण्यात आलाय. सकाळी 7:30 ते 10:30 या वेळेत चिमुकल्यांना शैक्षणिक तळ्यांसह नाश्ता, पोषण आहार देखील मिळेल आणि 31 मे पर्यंत नवा आदेश लागू राहील. 9 जून पासून पूर्वीचं वेळापत्रक लागू होईल. मुलं शाळेत जाण्याआधीच आता पालकांचीच परीक्षा होणार आहे. जून महिन्यात मुलांना प्रवेश मिळवण्यासाठी आता पालकांना एप्रिलपासूनच कसोटी पार करावी लागणार आहे. पहिली प्रवेशासाठी 2 चाचणी मेळावे होतील आणि या मेळाव्यानंतर शाळा प्रवेशोत्सवात विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत केलं जाईल. सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरांनी आतापर्यंतचा नवा उच्चांक गाठलाय. 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 9,000 तर 300 रुपये झाला 9,300 रुपये असा झालाय, तर चांदीचा दर प्रति किलो 1,03,800 रुपये असा झालाय. हे दोन्ही दर जीएसटी सह असून रुपयांमध्ये आतापर्यंतचं सर्वोच्च दर आहेत.
भविष्यात उन्हामुळे सर्वाधिक बळी जाणार आहेत. खास करून मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा आहे. उन्हामुळे मृत्यूचं प्रमाण वाढण्याचा धोका आहे. वाढत्या उष्णतेचा जीवघेणा धोकाही वर्तवण्यात आलाय. तर मुंबईसह 9 शहरांना अलर्ट देण्यात आलाय. शरीरावरती उष्णतेचा ताण इतका वाढेल की मृत्यूचं प्रमाण झपाट्यानं वाढू शकतं, असा इशाराही अभ्यासकांनी दिलाय. विदर्भातील 5 जिल्ह्यांचा पारा 40 अंशांवरती गेलाय. चंद्रपुरात राज्यातील उच्चांकी 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अकोला, गडचिरोली आणि वाशिम इथे तापमान 40 अंशांच्याही पार होतं, तर नागपूर आणि वर्धा इथे कमाल तापमान 39 अंशांपार होतं. राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरतोय. राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पुढचे 3 दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. विदर्भात अकोला आणि अमरावती वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय. वादळी वाऱ्यासह पाऊस तसंच गारपीट होण्याचीही शक्यता आहे. आगामी मान्सून हंगामात चांगला पाऊस बरसेल असा अंदाज अपेक या संस्थेनं वर्तवलाय. दक्षिण गुजरात, गोवा, मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात मान्सून पूर्व पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ वगळता राज्यातील बहुतांश भागात एप्रिल ते जून दरम्यान अवकाळीची शक्यता आहे. रंगपंचमीच्या निमित्त साताऱ्याच्या वाईमध्ये बगाड यात्रा पार पडणार आहे. बावधनची बगाड यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. होळी पौर्णिमेपासून बावधनच्या यात्रेला सुरुवात होते, तर रंगपंचमीच्या दिवशी बगाड फिरतं. बगाड ओढण्यासाठी 12 बैलांची जोडीही सज्ज झाली आहे. अकलूजचं ग्रामदैवत अकलाई देवीला द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. या देवीची महापूजा करण्यात आली आहे आणि ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी गर्दीही केली. देवीचे पुजारी अनिरुद्ध गुरव आणि परिवाराच्या वतीनं ही द्राक्षाची आरास करण्यात आली आहे. नाशिकमध्ये आज रहाडीत रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. जुन्या नाशिकमधील 7 रहाडींमध्ये रंगोत्सव साजरा होतो. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवरती जुन्या नाशिकमधील रस्त्यावरील वाहतूक रात्री 8 पर्यंत बंद राहणार आहे. तर पोलिसांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलंय. होळी ते रंगपंचमी या दरम्यान पंढरपूर इथे उत्पातांच्या भक्तिपर लावण्याची मोठी परंपरा आहे. या महोत्सवात अनेक लोक कलावंत भक्तिपर लावण्या सादर करतात. गेल्या 150 वर्षांपूर्वीपासूनच पंढरपुरात रंगपंचमी निमित्तानं लावण्याची परंपरा उत्पात समाज जोपासतोय. भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळात स्थानकात राहून पृथ्वीवरती परतल्या. आज पहाटेच त्यांचं यान पृथ्वीवरती पोहोचलं. त्यांच्या परतीची संपूर्ण जगालाच प्रतीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांच्या परतीमध्ये बऱ्याच अडचणी होत्या. त्या सगळ्यांवरती मात करत ते सुखरूप आता पृथ्वीवरती आले. गेल्या अनेक दिवसांपासून अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या सहकाऱ्यांसह अंतराळात अडकल्या होत्या. आता त्या परतल्यात, तर त्या भारतात येण्याची शक्यता आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुनीता विल्यम्स यांना पत्र लिहून भारत भेटीचं आमंत्रण दिलंय. सुनीता विल्यम्स पृथ्वीवरती परतल्याचा जल्लोष गुजरातमध्येही करण्यात आलाय. गुजरातमधलं मेहसाणा हे सुनीता विल्यम्स यांचं मूळ गाव आहे आणि 9 महिने अंतराळात अडकलेली आपली भारत की बेटी परत आल्यामुळे आता गावकऱ्यांना मोठा आनंद झालाय. गावकऱ्यांनी फटाके फोडत आणि मिठाई वाटत जल्लोषही केला.